परमपूज्य गुरुमाऊलींचं या ठिकाणी आगमन होतं आहे. परमपूज्य गुरुमाऊलींचं आगमन या ठिकाणी झालं आहे. आपण जय जयकार करूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. परम पूज्य गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. खरेखुरे शिल्पकार परमपूज्य गुरुमाऊली आहेत. आणि हे जे शिल्पकार आहेत ते तुमचे माझे सगळ्यांचे शिल्पकार आहेत. आणि म्हणून असं म्हणतात की आपला शिल्पकार जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला कसं जगायचं, कसं उभं राहायचं, कसं शिल्प निर्माण करायचं हेही आपल्याला माहिती असतं. आणि म्हणून माऊलींचं आणि आपलं नातं हे आई मुलासारखं आहे. म्हणून ज्याच्याबरोबर प्रेमळ आई आहे, किंबहुना सर्वार्थाने प्रेम करणारी एक माऊली आहे, त्याला आयुष्यात काहीच कमी होत नाही. तर अशा या माऊलींकडे आपण सगळेजण हाच आशीर्वाद मागूया की परमपूज्य गुरुमाऊली अष्टसिद्धीचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे. त्याचबरोबर तुमचंही दर्शन आम्हाला झालेलं आहे. आणि तुमच्या दर्शनाने आम्ही अत्यंत तृप्त झालेलो आहोत. आध्यात्मिक जी एक ओढ असते, आध्यात्मिक एक जो अंतरंग असतो प्रत्येकाला, तो अंतरंग उजळून निघालेला आहे. आणि या अंतरंगामध्ये आपलं आणि अष्टसिद्धीचं चित्र आम्हाला आतमध्येच स्पष्ट दिसतं आहे. इतके आम्ही भारावून गेलेलो आहोत. म्हणून तुम्हाला नतमस्तक होऊन एवढीच विनंती करतो परमपूज्य गुरुमाऊली की आम्ही ही बालकं बसलेलो आहोत केवळ तुमच्या आशीर्वादासाठी. अशा या सुवर्ण पर्वावर आपल्या मुखातून निघणारे ते सरस्वतीचे झंकार आमच्या कानी पडावेत. आमच्या कानातून हे झंकार आमच्या अंतरंगापर्यंत जावेत आणि तिथली चेतनाशक्ती जागृत होऊन आम्हाला कुठेतरी आशीर्वाद मिळावा, एवढंच आमचं मागणं आहे. आम्ही सगळेजण तुम्हाला नतमस्तक होऊन एवढंच सांगतो की द्या ती शक्ती, द्या ती भक्ती आणि द्या ती अष्टसिद्धीची ताकद की ती आमच्या नसानसामध्ये उसळून वाहेल आणि आम्ही सांगू की आम्ही भारतीयवासी आहोत. आणि ही प्रेमळ दृष्टी सदैव आमच्यावर तुम्ही बरसत राहा, एवढंच आम्हाला मागणं आहे. परमपूज्य गुरुमाऊली. समर्थ सेवेकरी आणि उपस्थित सर्व भाविक सज्जन, विविध विभागातील शासकीय प्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी, सेवेकरी परिवार, या नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय दादासाहेब तुंगार व्यासपीठावर बसलेले आहेत. गेल्या 2 दशकापूर्वी त्यांच्या उपस्थितीत 1/11/92 गुरुकुल पीठाचा शुभारंभ झाला. आणि त्या दिवसापासून आज तगायत वस्तुस्थिती आपण वर्णनापेक्षा कृतीनं बघत आहात. गेले 4-5 दिवस आपण हजारो मैलावरून अत्यंत पोटतिडकीनं या उपक्रमात सहभाग घेण्यासाठी उपस्थित झालात. होऊ घातलेल्या या अष्टसिद्धी उपक्रमाबाबत आत्ताच मुकुंदरावांनी आपणाला काही मनोगत आपल्या समोर मांडलं की भारतीय संस्कृतीला आजच्या वर्तमान आणि भविष्य काळात कसं सांभाळायचं, समाज प्रबोधनामध्ये ही भारतीय संस्कृती नव्या पिढ्यांपर्यंत कशी पोचायची आणि पोचवायची, या अनुषंगानं तसा भारत देश हा ऋषीमुनींचा, साधू संतांचा, थोरा मोठ्यांचा, निरपेक्ष वाटचाल करणाऱ्या लोकांचा, साधू संतांचा आहे. म्हणून त्यांची शिकवण आणि आजपर्यंत साधू संत, थोर सत्पुरुष
यांचा जीवनादर्श समाजशास्त्रात जनतेपर्यंत या माध्यमातून कसा पोचेल म्हणून या कार्यानं ही दूरदृष्टिकोन ठेवून भारतात आणि महाराष्ट्रात असलेल्या सर्व सेवेकरी परिवारानं या उपक्रमात भाग घेतला आणि खूप मोठ्या प्रमाणात गेल्या 2 दशकापासून सेवेकऱ्यांचं हे ग्राम अभियान जनतेपर्यंत पोचायला सुरुवात झाली आणि या ग्राम अभियानामध्ये या देशातले सर्वच घटक त्यात समाविष्ट करून घेतले. कुठल्याही प्रकारे उच्च नीच श्रेष्ठ कनिष्ठ वर्ण हा कुठलाही भेदाभेद न ठेवता सकला पाहू या उक्तीचं परिपालन पूजनीय महात्मा गांधींनी, तुकडोजींनी, गाडगेबाबांनी संत मालिकेनं आणि या देशाचे आणि संस्कृतीचे राज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजीराजे यांच्या जीवनादर्शानं भविष्य काळाची वाटचाल ही ग्राम अभियानातून कशी करावी हा एक महत्वाचा सल्ला सेवेकरी परिवारानं जनतेसमोर मांडण्याचा अथक प्रयत्न केला. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर नव्या पिढीपर्यंत पोचायला वय 5 ते 18 या वयोगटाची नवी पिढी या कार्याचा जो कृतसंकल्प आहे, मानव घडवणे, त्याला सन्मार्गाला लावणे, त्याच्या मनात काय असतील ते द्वैत घालवणे, त्याला माणुसकीची संस्कृती समजून सांगणे, ती अंतःकरणापर्यंत समजून सांगणे हा या कार्याचा उद्देश. म्हणून वय 5 ते 18 या वयोगटाला मार्गदर्शन होणं आवश्यक आहे. आज आणि उद्याच्या उपक्रमात आणि राज्यात देशात राबवले जाणारे जे उपक्रम ग्राम अभियानाचे असतील आणि आहेत त्यात सर्वतोपरी आमचे सर्व शिक्षक वृंद यांचा खूप मोठा वाटा आहे. सुदैवानं आज हे सर्व प्रतिनिधी राज्याच्या आणि देशाच्या वतीनं आलेले आहेत आणि मूल्य संस्कारावर काम केलं तरच ही भारतीय संस्कृती टिकू शकते. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज हे सर्व प्रतिनिधी आपल्यात सहभाग घेत आहेत. पैकी आमचे व्यवहारे सर, त्यांचे सहकारी या ठिकाणी गेले 3-4 दिवस तळ ठोकून आहेत. या सर्व सहकारी प्रतिनिधींनी उभं राहून आपला परिचय आजही करून द्यायचा आहे आणि उद्याही करून द्यायचा आहे. उद्या मान्यवर जे प्रतिनिधी राज्याचे देशाचे सर्व क्षेत्रातले येणार आहेत त्या सर्वांसमोर आपण काय काम करता याची पण माहिती देणं क्रमप्राप्त आहे. या पाठोपाठ सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानात काम करणारे, प्रश्न उत्तर मार्गदर्शन करणारे प्रतिनिधी आहेत की गेली 60 वर्ष विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा जनतेच्या निर्माण होणाऱ्या ज्या असंख्य समस्या आहेत, आज जर त्यावर आपण बोललो तर खूप मोठी यादी तयार होईल. परंतु आपलं कौटुंबिक जीवन, वैयक्तिक जीवन, सामाजिक जीवन, राष्ट्रीय जीवन आणि जीवन सर्वार्थानं सुजलाम सुफलाम व्हावं म्हणून आमचे प्रश्न उत्तर करणारे प्रतिनिधी सुद्धा मागे नाहीत. त्यांनी उभं राहून आपला परिचय नोंदवणं क्रमप्राप्त आहे. त्यात भगिनी मागे नाहीत. धन्यवाद. या पाठोपाठ समाजशास्त्रामध्ये अध्यात्म आणि समाजशास्त्र याचा समन्वय साधत
बिना हुंड्यानं विवाह आणि गेल्या 2 दशकामध्ये काही लाखापर्यंत विवाह मुलामुलींची करण्यात यश मिळालं. साखरपुड्यासारख्या उपक्रमामध्ये, छोट्या खाणी उपक्रमामध्ये भेडसावणाऱ्या समस्या त्या निवारण करण्याला संधी प्राप्त झाली. म्हणून आज आपल्यामध्ये कृषी प्रतिनिधी आणि विवाह मंडळ प्रतिनिधी आपापल्या विभागात कार्यरत असतील, पण उपस्थितीत असणाऱ्या प्रतिनिधींनी आपला ओळख परिचय करून देणं क्रमप्राप्त आहे. धन्यवाद. बिना हुंड्यानं विवाह गेल्या 20 वर्षात यश मिळू लागलं आणि आपण महाराष्ट्रात आणि देशात अन्यत्र बघतो. खूप मोठ्या आत्महत्या वाढण्याची जी कारणं आहेत ते आम्हाला माहीत आहे. परंतु या कृतीनं खूप मोठा आळा किंवा बंधन घालण्याला एक खूप मोठी नवी दिशा मिळालेली आहे. म्हणून आपण सर्वजणांनी जुन्या काही चालीरीती असतील की ज्या वर्तमान स्थितीला अनुकूल नसतील, परंतु शास्त्रोक्त पद्धतीनं मुलामुलींची विवाह जर आपण साखरपुड्यात केली तर आपण अनावश्यक जो खर्च आहे तो टळेल. आणि स्पर्धा योगात कोण कोणाची स्पर्धा करणार नाही. उलट आम्ही असं सांगू इच्छितो की जे खूप मोठी श्रीमंत लोक आहेत त्यांनी साध्या पद्धतीत साखरपुड्यात जर मुलामुलींची विवाह केली तर बाकी सर्वच मंडळी त्यांचं अनुकरण नक्कीच करतील, यात दुमत नाही. म्हणून आपणाला या समाजशास्त्रामध्ये अध्यात्म आणि समाजशास्त्र याचा समन्वय आणि सुसंवाद साधणं क्रमप्राप्त राहणार आहे. शेतीबद्दल आपण रोजच बोलतो. गेली अनेक वर्ष, अनेक दशक शेती कशी करावी, शेतीवर चिंतन कसं करावं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतीचं आजचं महत्व काय आहे, या सर्व बाबींवर कृषी मेळाव्यातून, कृषी प्रदर्शनातून वेळोवेळी मार्गदर्शन केलं जाते. आजच्या नव्या पिढीला कृषीविषयी आदर निर्माण व्हावा, आवड निर्माण व्हावी. कारण आपण गेल्या 50-60 वर्षाचा इतिहास जर बघितला मागचा, तर आमच्या शेतकऱ्यांची मुलं, शिकलेली मुलं आज शेती करायला तयार नाहीत. आम्ही रोज देशभर फिरतो, राज्यात फिरतो, रोज बघतो. आजही साठी उलटलेली आमची शेतकरी माणसं उन्हातान्हात कष्ट करतायत. नव्या पिढीला त्याचं फारसं स्वारस्य दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून या सर्व प्रतिकूल अनुकूल या सर्व बाबींवर समाज प्रबोधनामध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी. पंचमहाभूतांवर अवलंबून असलेला आपला देह, त्याचं महत्व निर्माण व्हावं. फार पूर्वी या भूतलावर देव नव्हते, देव नंतर आले. हे 5च देव होते: पृथ्वी, आकाश, जल, वायू, अग्नी. परंतु कालांतरानं लोक त्यांना मानेना. हे आपण रोजच बघतो. खरे देव हे आहेत. मला एक स्मरतं आणि आठवतं, या देशाचे पहिले राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसादजी, आयुष्य शेतीत गेलं. कर्तृत्वानं साथ दिली, भगवतीनं साथ दिली आणि ते पहिले देशाचे राष्ट्रपती झाले. परंतु मूलभूत तत्वाला ते विसरले नाहीत. स्वतःच्या शेतातून घमेलभर माती दिल्लीच्या अशोक हॉलमध्ये, राष्ट्रपती निवासामध्ये त्या मातीचं पूजन रोज होत होतं. आणि अचानक आगंतुक भेटीत अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष भेटायला आले. वेळ सकाळी 7 वाजेची. सकाळी 7 वाजता बाबू नित्याच्या क्रमाप्रमाणे पूजा करत होते. पूजा करताना त्यांनी सर्वप्रथम मातीची पूजा केली.
नंतर अन्य दैवतांची पूजा केली. अध्यक्ष पाठमोर बघत होते. पूजा संपल्यावर प्रथम पहिला प्रश्न अध्यक्षांनी विचारला, सर आपण मातीची पूजा करता? होय, मातीची पूजा करतो. आमच्यासारख्या लोकांना कळलं नाही तुम्ही मातीची का पूजा करता म्हणून. त्यावर त्यांनी निवेदन दिलं, आपण आईच्या उदरात जन्म घेतो, लालन पालन संगोपनाच्या वयात आईच्या दुधावर आपण मोठं होतो. नंतर ही काळी आई आपणासाठी धान्य, भाजीपाला आणि फळं देते, मग ही आई नाही का म्हणले. अध्यक्षांनी कान पकडले. त्या मातीच्या 7 वेळा साष्टांग दंडवट घातला. आपण म्हणता ते बरोबर आहे म्हणे. असा शेतकरी राष्ट्रपती भविष्य काळात होणार नाही जगात, असे त्यांनी गौरव उद्गार तत्कालीन अध्यक्षांनी काढले. आज या देशात या शेतीची स्थिती यावर खूप विचार मंथन करण्याची वेळ आलेली आहे. शिक्षण क्षेत्रात पिछेहाट झाल्यामुळं शेतीचं महत्व मधल्या काळात कमी झालं. तपशील न बोलता वस्तुस्थितीचा आपण भाग आपल्या लक्षात आलेला आहे. म्हणून आपण कृषी मेळाव्यातून शेतीवर अवलंबून असणाऱ्या बाबींचाही विचार होणं निकटीचा प्रश्न आहे. सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानात सुमारे 108 विषय जरी असले, परंतु तूर्त आपण 11च विषय हाताळत आहोत. त्यातला पुढचा विषय आरोग्य आहे. या ठिकाणी आमचे डॉक्टर गरुड आणि त्यांचे सर्व सहकारी आलेले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीनं आमच्या सर्व आरोग्य पथकानं आपला परिचय करून देणं क्रमप्राप्त आहे. धन्यवाद. राज्यातून देशातून आमची सर्व डॉक्टर मंडळी आलेली आहे. गरजूंना आणि सर्वसामान्य गरीब कुटुंबियांना आज मोठ्या आजारासाठी मोठ्या दवाखान्यात जाणं खिशाचा विचार केल्याशिवाय जाता येत नाही. आपण नेहमी वृत्तवाहिन्या वृत्तपत्र वाचता. आज आमची सर्व वृत्तपत्र वृत्तवाहिन्या प्रतिनिधी देखील आलेले आहेत. त्यांनी सुद्धा उभं राहून कृपया परिचय करून देणं क्रमप्राप्त आहे. तेही मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. धन्यवाद. संतांचा हा परामर्श घेत वृक्षवल्लरींचं महत्व समजावून घेऊया. त्यात काही त्वचेचे आजार आहेत, त्यावर असणारे खूप सोपे इलाज आम्ही उद्याच्या फावल्या वेळात सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आरोग्य धनसंपदा म्हणून आमच्या सर्व स्थानिक डॉक्टर लोकांनी एकत्र येऊन आठवड्यातले काही तास काही वेळ जनतेला यासाठी मार्गदर्शन करावं असं कळकळीचं निवेदन आहे. या पाठोपाठ ग्राम अभियानातले महत्वाच्या विषयांपैकी आमचे आज इंजिनियर लोक आलेले आहेत. त्यांनी उभं राहून स्थापत्यशास्त्राच्या वतीनं परिचय करून द्यावा. पलीकडे ते उभे आहेत. धन्यवाद. त्या विभागात ते कार्यरत आहेत. मराठी अस्मिता हा भगिनींकडे अतिशय महत्वाचा विषय अनादी कालापासून ऋषीमुनींनी सोपवलेला आहे. आणि समोर मराठवाड्याच्या सर्व प्रतिनिधींनी मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीचं शिबिर भरवलेलं आहे. आपण फावल्या वेळात त्या ठिकाणी जाऊन भारतीय संस्कृतीचं महत्व निमित्तानं समजून घेऊया. शक्तिपीठ स्थापन करण्याचा जो उद्देश आहे, अनादी कालापासून ऋषीमुनींनी या देशाचं भूतभविष्य खूप सोप्या पद्धतीत स्वीकारलं. त्यात वंश आहे, गोत्र आहे, कुलदेवता आहे, कुलदैवत आहे. दैनंदिन जीवनात ही कुलदेवता कुलदैवत आपणाला रोज आशीर्वाद देत असतात, माहीत असेल तर.
म्हणून आपण कुठलाही धार्मिक विधी करताना गोत्राचा उच्चार पुरोहित करायला लावतात, अमुक गोत्र तमुक गोत्र. परंतु शालेय जीवनात किंवा कौटुंबिक जीवनामध्ये या बाबींवर फारसं कोणी मार्गदर्शन केलं नाही. त्यामुळं जनता आज त्यात थोडीशी अनभिज्ञ आहे. परंतु आपल्या प्रकाशन साहित्यामध्ये सुमारे 5,000 कुळांची देवी कोणती, दैवत कोणतं आणि गोत्र कोणतं याचा त्यात समावेश आहे. आणि त्यामुळं उद्याच्या नव्या पिढ्यांना आपली कुलधर्म कुलाचार करण्याची जी सोपी पद्धत आहे ती आचरणात आणणं हे सोपं होणार आहे. म्हणून मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीद्वारा, भगवतीच्या उपासनेद्वारा आपणाला प्रचंड असं मनोबल आणि सामर्थ्य आणि आत्मविश्वास या सेवेतून मिळणार आहे. आपण या पीठ स्थापन करण्याचा मगाशी मुकुंदरावनी उद्देश सांगितला की या राज्यात आणि देशात कोट्यावधी जे काही भाविक आहेत, सेवेकरी आहेत, या सर्वांना सेवा करण्याची स्वतः संधी मिळावी. भगवतीला अभिप्रेत असलेल्या बाबींपैकी यथाशक्ती यथामती सेवा करण्याची त्यांना संधी प्राप्त होणार आहे. आणि त्याचं पौरोहित्य इथे बसलेल्या सर्व भगिनी करणार आहेत. उद्या स्थापना होण्याचा उशीर उचित पावित्र्य आणि उचित आचारसंहिता पाळून याचं पौरोहित्य भगिनी वर्गाला करावं लागणार आहे. कारण परिस्थितीच तशी आहे. भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत ठेवलेली आहे. मुलाबाळांवर, कुटुंबातल्या सदस्यांवर संस्कार भगिनी करू शकतात. भारतीय भगिनींना एक अपेक्षा आहे अध्यात्मातून की आपल्या कुटुंबामध्ये समाधान मिळावं, सौख्य मिळावं, मुलाबाळांचं शिक्षण चांगलं व्हावं आणि कुटुंबात जेवढे सदस्य आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची व्यसनं करू नये, कुठलाही अनाचार कृत्य किंवा अप्रिय घटना घडणारं कृत्य करू नये, अशी माफक अपेक्षा या देशातल्या आमच्या माता भगिनींची आहे. आणि म्हणून त्यासाठी हे सर्व उपक्रम भगिनींद्वारा करण्याला एक नवी दिशा प्रत्येक गावोगावी आणि प्रत्येक घरी भगिनी नक्कीच करतील, हा आम्हाला आत्मविश्वास आहे. म्हणून आपण या सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानामध्ये जरा डोकावून बघा, सहभाग घ्या, त्याची वाटचाल करा, हे कळकळीचं निवेदन आहे. खरं तर आज बोलण्याची संधी नव्हती, उचित पूजेला जाणं जरुरीचं असल्यानं, परंतु एक फक्त प्रस्तावना म्हणून आपल्या समोर 2 शब्द सांगण्याची मला संधी मिळाली. या ठिकाणी आमचे सांस्कृतिक उपक्रम करणारे प्रतिनिधी या ठिकाणी तयार होऊन बसलेले आहेत. आईचा जोगवा म्हणणारे प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांना फार वेळ तिष्ठत ठेवणं मला उचित वाटत नाही, परंतु उर्वरित वेळ आपणाला आज रात्रीच्या काही प्रहरामध्ये या ठिकाणी हजर असलेले सर्व सांस्कृतिक प्रतिनिधी यांना ती फार मोठी संधी मिळणार आहे. मी परत येणार आहे पूजात आटोपल्यावर. म्हणजे तोपर्यंत आपणाला या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ मोठ्या प्रमाणात आम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर त्या दृष्टीनं पुनश्च आपणा सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन उर्वरित उद्या होणाऱ्या उपक्रमाचा आढावा, कार्यक्रमाची रूपरेषा संयोजक प्रतिनिधी आपणाला सांगतील त्याप्रमाणे आपण वाटचाल करावी. सेवेकरी म्हटले, भाविक म्हटले की ते शिस्तीचे भोगते आहेत. या ठिकाणी आमचं गृह खातं आलेलं आहे, त्यांना कुठलीही तकलीफ होणार नाही अशी आपण अपेक्षा करू. कारण त्यांनी उद्या जनतेत सांगायला अशी परिस्थिती निर्माण करावी की सेवेकरी हे शिस्तीचे भोगते आहेत, असा संदेश आपण भारतभर द्यायचा आहे. आणि जी शिस्त पाळली
यापुढे ते आपणाला उलट जास्त पद्धतीनं पाळावीच लागणार आहे, यात शंका नाही. म्हणून पुनश्च आपणा सर्वांना धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, श्री स्वामी समर्थ.
यज्ञपुरुषाय नमः वस्त्रं समर्पयामि युगन्धस्नानि मे वदावदाभे Amen.
नमस्तस्यै नमस्तस्यै नमो या देवी सर्वभूतेषु चेतने जगदीजने नमस्तस्यै 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 नमो सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते शरणागतदीनार्थफलितार्थपरायणे सर्वस्याद्यहरे देवि नारायणि नमोऽस्तुते शरणागतदीनार्थफलितार्थपरायणे सर्वस्याद्यहरे देवि नारायणि नमोऽस्तुते महादेव्यै विद्महे विष्णुपत्न्यै धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् हस्तद्वदेन कमले धारयन्तीं स्वलीलया भारलोकुलसंयुक्ता लक्ष्मीं देवीं विचिन्तये शङ्खचक्रगदाहस्ते शुभ्रवर्णे